ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. आज आपण जाणून घेणार आहोत दत्त संप्रदायातील महान संत अक्कलकोटचे अधिपती स्वामी समर्थ महाराज यांची पवित्र जीवनकथा. जेथे श्रद्धा आहे तेथे चमत्कार आहे आणि जेथे गुरु आहे तेथे जीवनाचा मार्ग आहे. अवतार व परंपरा. स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रेय परंपरेतील अवतारी पुरुष मानले जातात. भगवान दत्तात्रेयांचे ते साक्षात रूप होते अशी भक्तांची अढळ श्रद्धा आहे. ते कोणत्या काळात जन्मले याचा ठोस उल्लेख नाही, कारण ते साधारण मानव नव्हते, तर लोककल्याणासाठी प्रकट झालेले योगी होते. अक्कलकोटमध्ये प्रकट होणे. स्वामी समर्थ महाराज कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमेवरील अक्कलकोट येथे वास्तव्यास होते. ते स्मशानात, जंगलात, कधी राजवाड्याजवळ तर कधी सामान्य लोकांच्या घरी अतिशय सहजपणे राहत. त्यांच्यात अहंकार नव्हता, पण सामर्थ्य अपार होते. चमत्कार आणि लीला. अनेक भक्तांना असाध्य आजारातून मुक्ती मिळाली, दारिद्र्य दूर झाले आणि जीवनाला दिशा मिळाली. अंधाला दृष्टी, पांगळ्याला चालण्याची शक्ती आणि निराश मनाला आशा स्वामी समर्थांनी दिली. ते म्हणत, मी आहेच, घाबरू नकोस. भक्तांवरील कृपा. स्वामी समर्थ फक्त चमत्कार करणारे संत नव्हते, ते भक्तांचे पालक होते. जो त्यांच्यावर निस्सीम श्रद्धा ठेवतो त्याला ते कधीच सोडत नाहीत. आजही स्वामी समर्थ हे नाव घेताच मन शांत होते. उपदेश व जीवनमूल्य. स्वामी समर्थांचा उपदेश सोपा होता. श्रद्धा ठेवा, संयम ठेवा, गुरुवर विश्वास ठेवा, अहंकार सोडा. ते म्हणत, मी कर्म पाहत नाही, श्रद्धा पाहतो. आजच्या जीवनात. अर्थ. आजच्या धकाधकीच्या जीवनात स्वामी समर्थांची शिकवण आपल्याला मानसिक शांती देते. दररोज थोडा वेळ नामस्मरण केल्यास जीवन निश्चितच बदलते. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराज आपल्या सर्वांवर कृपा करो हीच प्रार्थना. जर ही कथा आवडली असेल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद घ्या. ऐसे ही श्री कृष्ण भक्ति वीडियो के लिए चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें.